श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 30. उपेंद्रो वामन प्रांशु रमोघशुचिरुर्जितः अतींद्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. श्री विष्णूंच्या सहस्रनामापैकी हे 151 नाव. उपेंद्र, इंद्राचा धाकटा भाऊ. वामनावतारामध्ये श्री विष्णूने अदितीच्या उदरी जन्म घेतला. ती इंद्राचीही माता होती. त्यामुळे इंद्राचा धाकटा भाऊ उपेंद्र असे श्री विष्णूंचे नामकरण झाले. संस्कृत मध्ये उप ह्या उपसर्गाचा अर्थ वर किंवा श्रेष्ठ असाही होतो. म्हणून उपेंद्र ह्या नामाचा अर्थ जो इंद्रापेक्षाही श्रेष्ठ असाही होऊ शकतो. हरिवंशामध्ये अशाच तऱ्हेचे स्पष्टीकरण आले आहे. शरीरामध्ये इंद्रियांचा राजा इंद्र म्हणजे मन होय. जाणीव अगर ज्ञान स्वरूप आत्म्याच्याच शक्तीने मन कार्यशील होऊ शकते. अर्थात आत्मशक्तीच मनाचे नियंत्रण करते. म्हणूनच ती मनापेक्षा श्रेष्ठ म्हणजे उपेंद्र ही जीवनशक्ती आत्मा म्हणजे श्री विष्णू. 152 नंबर. वामन, श्री विष्णूच्या दशावतारातील 5वा अवतार म्हणजेच वामन. ही संज्ञा असे सुचविते की ज्याचे शरीर लहान आहे तो वामन. एका लहान मुलाचे बटूचे शरीर त्याने धारण केले. हा बटू वामन आपल्या लहानशा 3 पावलांनी व्यापेल इतकी भूमी मागण्या इतका धर्मशील सम्राट महाबलीकडे गेला. पण त्या वामन रूपी परमेश्वराने आपल्या 3च पावलांनी पृथ्वी, आकाश व स्वर्ग ह्या 3ही लोकांना व्यापून टाकले. अशा तऱ्हेने त्याने बलीवर विजय मिळविला. बळीराजाला झालेल्या गर्वाचे त्याने दमन केले. म्हणून बटू रूप धारण करणाऱ्या त्या परमेश्वराला संज्ञा मिळाली वामन. वामन शब्दाचा दुसरा अर्थ होतो पूजनीय आहे तो. मध्यभागी बटू वामनाची स्थापना करून सर्व देव त्याचे पूजन करतात असा कठोपनिषदांत उल्लेख आहे. ह्या संज्ञेमध्ये त्याच्या बटू मूर्तीलाच महत्व दिले आहे. 153 नंबर. प्रांशु, ज्याचे शरीर अत्यंत विस्तीर्ण आहे तो प्रांशु. वामन अवतारामध्ये धर्मशील बलिराजाकडून भूमीचे दान मिळेल असे अभिवचन मिळताच अत्यंत भव्य रूप धारण करून त्याने पावले मोजण्यास सुरुवात केली व पहिल्याच पावलाने संपूर्ण पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलाने आकाश व तिसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला. या बटू वामन मूर्तीने वाढता वाढता धारण केलेल्या भव्य विश्वरूप मूर्तीचे वर्णन हरिवंशामध्ये फारच सुंदर पद्धतीने केलेले आढळते. सूर्य व चंद्र हे 2 स्थिर बिंदू मानून त्यांच्या अनुषंगाने वामनाच्या विस्तृत होण्याचा क्रम त्यात वर्णिलेला आहे. जेव्हा त्याने भव्य आकार धारण केला तेव्हा सूर्य व चंद्र त्यांच्या नेत्रांत होते. जेव्हा त्याने पृथ्वी पादाक्रांत केली तेव्हा चंद्र सूर्य त्याच्या वक्षस्थळापर्यंत आले. जेव्हा त्याने आकाश व्यापले तेव्हा चंद्र सूर्य त्याच्या नाभी प्रदेशापर्यंत आले व जेव्हा त्याने आपले पाय स्वर्गाचे मोजमाप करण्याकरता उचलिले तेव्हा चंद्र सूर्य त्याच्या जाणूच्याही खाली गेले. 154 नंबर. अमोघ, ज्याच्या सर्व कृती एखाद्या महत्कृत्याच्या परिपूर्णतेकरताच होत असतात तो. सामान्य माणसांना परमेश्वराची एखादी कृती हेतुशून्य किंवा निष्फळ वाटण्याची शक्यता असते. पण ती कधीच निष्फळ होत नसते कारण ते परमेश्वरीय कार्य असते. जेव्हा तो एखादी शिक्षा करतो
ती सुद्धा एखाद्या महान उत्क्रांतीचे मंगलदायक आशीर्वाद असण्याचीच शक्यता असते. 155 नंबर. शुची. जो अत्यंत निष्कलंक स्वच्छ आहे म्हणूनच नित्य शुद्ध आहे असा. कोणत्याही वस्तूमधील भेसळ ही त्या मूळ वस्तू खेरीज इतर वस्तूंमध्ये होत असते. वस्त्रावर जेव्हा धूळ बसते तेव्हा वस्त्र मलिन अपवित्र होते. आत्मा हा अद्वितीय असून त्याचे मध्ये दुसऱ्या कशाचेही अस्तित्व संभवत नाही. अर्थातच तो एकमेव व नित्य शुद्ध असतो व त्याच्या पवित्रतेचे चिंतन मनन करणाऱ्यासही तो हे शुचित्व देतो. 156 नंबर. ऊर्जितः. ज्याचे मध्ये अपरिमित सामर्थ्य व चेतना आहे असा. कोणत्याही प्राणी मात्रांमध्ये आपण जे सामर्थ्य व चैतन्य अनुभवतो ते सर्व सामर्थ्य आत्म्याचे आहे. तो आत्मस्वरूप विष्णू अनंत व सर्वव्यापी आहे. त्यामुळे सर्व सामर्थ्याचे उगम स्तोत्र तोच आहे. 157 नंबर. अतींद्र. जो ज्ञान ऐश्वर्य व सामर्थ्य यांमध्ये इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे तो अतींद्र. इंद्र या शब्दाने मन बुद्धी या साधनांचा निर्देश केला जातो. आत्मा हा मन बुद्धीच्या पलीकडे असल्याने अतींद्र शब्दाने त्याचाच निर्देश केला आहे. 158 नंबर. संग्रह. जो सर्व जड चेतन वस्तू जाताच आपल्या कधीही न सुटणाऱ्या मिठीमध्ये सामावून घेतो तो श्री विष्णू संग्रह स्वरूप आहे. ज्याप्रमाणे चाकाचा आंस आपल्या असंख्य आरांनी चाकाचा परीघ आपल्यामध्ये तोलून धरतो त्याप्रमाणे तो अंतरात्मा आपली चैतन्य शक्ती शरीरातील प्रत्येक पेशीला व मन बुद्धीतील प्रत्येक विचाराला देतो. परमेश्वराच्या सामर्थ्याखेरीज कुठेही काहीही घडून येऊ शकत नाही. आत्म्याचे अस्तित्व सर्व ठिकाणी सारखेच असते व नित्य असते. मग ती वस्तू स्थावर असो अगर जंगम असो, स्थूल असो वा सूक्ष्म असो, व्यक्त असो वा अव्यक्त असो, तोच एक असा आहे की ज्याने सृष्टीतील सर्व वस्तू जातास आपल्या प्रेमाच्या व एकरूपतेच्या मिठीमध्ये सामावून घेतले आहे. 159 नंबर. सर्गः. ज्याने आपल्यामधून सर्व सृष्टीची निर्मिती केली आहे तो. स्थूल सूक्ष्म सृष्टी ही त्याचीच निर्मिती असल्यामुळे संपूर्ण निर्मित वस्तू मात्र हे त्याचेच आकाराला आलेले स्वरूप होय. अर्थातच ते त्या परमात्म्याचाच निर्देश करते. 160 नंबर. धृतात्मा. जो स्वतःचा आधार आहे. यापूर्वीच्या संग्रह या नामाच्या विवेचनामध्ये जड चेतन सृष्टीला प्रेमबंधनात समाविष्ट करणारा असे म्हटले आहे, तर सर्ग ह्या नामाच्या विवेचनात तो सृष्टीचे उपादान व निमित्त कारण आहे. म्हणूनच सर्व सृष्टीचा तो आधार आहे असे दर्शविले आहे. परंतु त्याला आधार कोण देते? तो धृतात्मा आहे. तो स्वतः आपल्यातच स्थिर झाला आहे. 161. नियमः. नियामक अधिकारी जो सृष्टीतील सर्व बलिष्ठ शक्तींना कार्यान्वित करतो. प्रत्येक शक्तीला कार्यबद्धतेचे नियम लावतो. त्यांची कार्यशक्ती व पद्धती नियमित करतो तो. सूर्य, चंद्र, वायू, जल, दिक्पाल व मृत्यू म्हणजे काल ह्या सर्वांना त्यानेच आपापले कार्य नेमून दिले आहे. 162 नंबर. यमः. जो आपल्या स्वतःच्या शक्तीने अगर नियमाने सृष्टीतील सर्व शक्तींचे नियमन करतो तो श्री विष्णू. सर्व सृष्टी त्याच्याच नियमांचे पालन करते. थोडक्यात इंद्राचा धाकटा भाऊ वामन रूपाने अवतार घेणारा
तिन्ही लोकांहून उंच, ज्याची क्रिया निष्फळ नाही असा, पवित्र करणारा, अत्यंत बलशाली, इंद्रापेक्षाही श्रेष्ठ, प्रलयकाली सर्वांना सामावून घेणारा, सृष्टीरूप, नेहमी एकरूप असणारा, लोकांना आपल्या अधिकारात ठेवणारा, अंतःकरणात राहून नियमन करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 31. वेद्यो वैद्य सदा योगी, वीरहा माधवो मधुः, अतींद्रियो महामायो, मोहोत्साहो महाबलः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 163 नंबर. वेद्य, जे जाणण्यास योग्य आहे असे. गीतेच्या भाषेत त्यालाच ज्ञेय असे म्हटले आहे. जे जाणले असता सर्वाचे ज्ञान होते असे सर्वश्रेष्ठ ज्ञान. सर्व शास्त्रे सत्याचा शोध घेत आहेत. सर्व जड चेतन वस्तूंचे स्वरूप व कार्य त्यांचे निरीक्षण करता करता शेवटी त्या संशोधकांना सर्वांमध्ये एक सुसूत्र व सुसंगत अशा सत्याचे ज्ञान होते. त्याच सत्याच्या प्रेमपूर्ण बंधनात सर्व सृष्टी संबद्ध झालेली पाहून सत्यान्वेषी साधक अर्थातच प्रथम स्थूल व कालांतराने सूक्ष्म स्तरांचा त्याग करतो. शेवटी कारणरूप घटकांचाही त्याग केल्यानंतर त्याला त्याच एकत्वाचा प्रत्यय येतो, ज्याचा तो शोध घेत असतो. ते त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अंतर्यामी असलेलेच आत्मतत्व आहे असा शेवटी साक्षात्कार होतो. ते अंतिम ध्येय म्हणजेच जे जाणले असता इतर सर्व ज्ञात होते व ते सर्व समावेशक ज्ञान म्हणजेच परमात्मा वेद्य आहे व तोच श्री महाविष्णू होय. 164. वैद्य, सर्वश्रेष्ठ चिकित्सक, जगाची अहंकार व अहंकेंद्रित अज्ञानातून निर्माण होणारी दुःखे व्याधी नाहीशी करणारा महान चिकित्सक तोच आहे. तसेच जो सर्व विद्यांचा स्वामी आहे त्यालाही वैद्य असे संबोधिले जाते. 165. सदा योगी, परमात्म्याचे बरोबर एकत्व. संभ्रमित व संमोहित झालेल्या व्यक्ती जेव्हा स्वतःला प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या अज्ञानावरणापासून सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात व स्वतःची अनंत परमतत्वाशी एकरूपता करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या प्रक्रियेला योग असे म्हणतात. परमेश्वराशी एकात्मता साधण्याचा अथक प्रयत्न म्हणजे योग. साधकाचे दृष्टीने त्याचे ध्येय स्वरूप जो परमात्मा तो नित्यशः योगवृत्ती मध्येच असणार म्हणून त्याला सदायोगी ही संज्ञा दिली आहे. 166. वीरहा, जो बलिष्ठ वीरांचा नाश करतो तो. जेव्हा सामर्थ्यवान व पराक्रमी व्यक्ती उद्धट बनतात व जुलूम करू लागतात तेव्हा त्या राक्षसांचा नाश करण्याकरता परमेश्वराला आविर्भूत व्हावे लागते. त्यामुळेच धर्माचे व सज्जनांचे रक्षण होते. 167. माधव, ही संज्ञा यापूर्वी 72 क्रमांकावर आली असता आपण तिचे विवरण लक्ष्मीचा पती असे केले होते. परंतु मा या शब्दाचा केवळ लक्ष्मी हा एकच अर्थ नसून तिचा विद्या असाही अर्थ होतो. धव म्हणजे पती, सर्व विद्यांचा स्वामी म्हणजे माधव. जो साधकांना साक्षी भाव व ध्यान धारण करण्यास मदत करतो तो माधव. अर्थातच माधव या शब्दाचे असेही विवरण करता येईल. एखाद्या वस्तूच्या अस्तित्वाची जाणीव होणे म्हणजेच त्या वस्तूचे ज्ञान होणे. आत्मा हा सत म्हणजे अस्तित्वही आहे व त्याची जाणीवही आहे म्हणजे स्फुरण. म्हणून
श्री विष्णू सर्व ज्ञानांचे उगमस्थान आहे, अर्थात सर्व विद्यांचा स्वामी आहे. हरिवंशात म्हटले आहे, हे हरी, तू सर्व ज्ञानाचा स्वामी आहेस, म्हणूनच तुला माधव ह्या नावाने संबोधिले जाते. 168 मधुः. मधु हा शब्द सामान्यतः मध ह्या अर्थी वापरला जातो. तसेच अमृत ह्या अर्थी या शब्दाचा वापर होतो. भक्तांच्या अंतःकरणात जो अमृतमय आनंद निर्माण करतो त्यालाही मधु म्हटले जाते. हिंदुस्थानात वसंत ऋतू हा मधुमास म्हणून ओळखला जातो. या ऋतूमध्ये फुलांना बहर येतो व ती मधाने परिपूर्ण होतात. त्यामुळे कीटकांपासून मनुष्यांपर्यंत सर्वांना आनंददायक असा हा काल असतो. चैत्र महिना हाही मधुमास ह्या नावाने ओळखला जातो. हा महिना सर्व तऱ्हेची व्रते, पूजा व ध्यानाकरिता पवित्र मानला जातो. त्यास माधव मास म्हणजे एप्रिल व मे महिना असेही म्हणतात. त्याचप्रमाणे वैशाख मास हा विष्णू पूजनाकरता अत्यंत पवित्र आहे असे वैष्णव मानतात. 169 नंबर. अतींद्रिय. जो सर्व ज्ञानेंद्रियांचे पलीकडे आहे तो. ज्ञानेंद्रियांना विषय या स्वरूपात तो ज्ञात होऊ शकत नाही. इतक्यात मर्यादित अर्थाने ही संज्ञा वापरली नसून तो ज्ञानेंद्रियांपेक्षा व त्यांच्या कार्यांहूनही भिन्न आहे, म्हणून तो अतींद्रिय आहे. इंद्रियांना त्याचे सर्व सामर्थ्य व चैतन्य देणारा तोच असूनही तो केवळ अस्तित्व मात्र आहे. ज्ञान करून घेणाऱ्या व्यक्तीमधील ज्ञाता तो आत्माच आहे. म्हणून ज्ञान करून देणारी साधने म्हणजे ज्ञानेंद्रिये, भावना, अगर, विचार ह्यांच्या सहाय्याने त्याचा अनुभव घेऊ शकत नाहीत. सर्व जीवनाचे उगमस्थान आहे श्री महाविष्णू. कठोपनिषद म्हणते, तो शब्दरहित, अस्पर्श, निराकार, निर्विकार आहे. तसेच रसरहित, गंधरहित आहे. 170 महामायः. जो मायेचा सर्वश्रेष्ठ स्वामी आहे असा वैचित्र्यपूर्ण प्रकृतीचा प्रत्यक्ष आधार तोच आहे. त्याच्याच सहाय्याने तिची सर्व लीला चालते व ही अनंतकाल चालणारी अत्यंत मनोहारी क्रीडा त्या ज्ञानसूर्याच्या प्रकाशातच चालते. परमात्मा हा मायेच्या लीलेच्या पलीकडे अलिप्त आहे. तरीही मायेची लीला त्याच्याच दिव्य अस्तित्वाने, त्याच्याच महान ऊर्जेने चालते. सूर्य हा सर्व मेघांचा स्वामी आहे. कारण त्याच्याच अस्तित्वामुळे त्याच्यापासून उष्णता घेऊन पाणी आपल्या गुणधर्माप्रमाणे वाफेत रूपांतरित होते. वाफेची घनता वातावरणातल्या वायूंपेक्षा कमी असल्यामुळे स्वभावतःच ती आकाशात उंच जाते व तेथे मेघांच्या रूपाने एकत्र होते. जास्त उंचीवर वातावरणाचे तापमान स्वभावतःच कमी असते. त्यामुळे थंड होऊ लागलेली वाफ पुन्हा पाण्यात रूपांतरित होते. अर्थातच जास्त घनता प्राप्त झाल्याने हे पाणी पर्जन्य रूपाने खाली उतरते. या उदाहरणामध्ये सूर्याला मेघांचा कर्ता म्हणता येईल. तसेच पर्जन्याचेही कारण सूर्यच आहे. म्हणूनच सर्व ऋतूंचा स्वामी सूर्यच आहे असेही म्हणता येईल. ह्या सर्व घटनाक्रमांमध्ये सूर्याचे अस्तित्व असूनही तो अलिप्तच आहे. त्याचप्रमाणे त्या पूर्ण ब्रह्म परमेश्वराला या संज्ञेत मायावी महान जादूगार म्हटले आहे. कारण त्याच्याच अधिकाराने, सत्तेने मायेची जादू चालते. भगवान श्रीकृष्ण स्वतःच गीतेमध्ये सांगतात, माझी माया पार करणे खरोखरच दुरापास्त आहे. 171 नंबर. मोहोत्साह. जो अत्यंत उत्साही आहे असा, सतत कार्यरत व प्रत्येक कार्य पूर्णतेस नेणारा. आपण ज्या जगामध्ये राहतो ते जग वस्तुतः जन्म मृत्यूची शृंखला आहे.
उत्पत्ती, स्थिती व लय ह्या त्याच्या शक्तींची कार्ये म्हणजेच हे जन्म मृत्यूचे जग होय. त्या महान सामर्थ्ययुक्त परमात्म्याच्या अमर्याद उत्साहाखेरीज त्या आश्चर्यकारक जगाचे अस्तित्वही अशक्य आहे. सागराकडे पाहताना केवळ त्याच्या लाटांकडेच लक्ष दिले तर सागर म्हणजे एक अखंड विश्रांतीरहित पाण्याची खळबळ असे त्याचे स्वरूप जाणवते. त्याचप्रमाणे या ऐहिक जगतातले आपणास अनुभवास येणारे वैचित्र्य व त्यातील सतत होणारे बदल हे केवळ त्याच्याच अखंड व अपरिमित उत्साहामुळे दिसत आहे. या दृष्टीने त्या महाविष्णूकडे पाहता मोहोत्साह ही त्याला दिलेली संज्ञा अत्यंत अर्थपूर्ण वाटते. 172 नंबर. महाबलः अमर्याद सामर्थ्य असलेला. तो सर्व शक्तिमान असल्याने सर्व जीवमात्रांमधील शक्तींचे उगमस्थान तोच आहे असे दिसते. आपल्या प्रत्येकामध्ये असलेले सामर्थ्य हे त्याच्याच सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. अर्थात ते बिंब अमर्याद शक्तिमान असल्याने त्याला महाबल ही संज्ञा दिली आहे. थोडक्यात कल्याणाची इच्छा असणाऱ्यांकडून जाणण्यास योग्य, सर्व विद्या जाणणारा, नेहमी प्रत्यक्ष असणारा, राक्षसांना मारणारा, विद्यापती, मधाप्रमाणे प्रसन्नता उत्पन्न करणारा, इंद्रियातील मायावींच्यावर आपल्या मायेचे वर्चस्व ठेवणारा, परम उत्साही, अत्यंत बलशाली असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 32. महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्य वपुः श्रीमान् न मेयात्मा महाद्रिधृक्. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 173 नंबर. महाबुद्धी. आधीच्या संज्ञेमध्ये परमेश्वर सर्वसमर्थ आहे असे सांगितले आहे. या संज्ञेमध्ये तो सर्वज्ञ आहे असे सुचविले आहे. ज्यावेळी ते परमतत्व मनुष्याच्या बुद्धीच्या माध्यमातून काम करते त्यावेळी त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. त्या बुद्धिमत्तेची सखोलता आणि प्रत ज्या बुद्धीच्या माध्यमातून ते परमतत्व प्रगट होते त्या बुद्धीच्या अवस्थेवर अवलंबून आहे. गणितज्ञांची बुद्धिमत्ता, कवी अगर कलाकाराची बुद्धिमत्ता, शास्त्रज्ञ अगर राजकारणी व्यक्तीची बुद्धिमत्ता हे सर्व वेगवेगळे प्रकट झालेले बुद्धिमत्तेचे प्रकार त्या एका सर्वज्ञ बुद्धिमत्तेपासून आपले सामर्थ्य मिळवतात. श्री महाविष्णू हा सर्व बुद्धिमत्तेचा संग्रह म्हणजेच महाबुद्धी आहे असे म्हटले आहे. 174 नंबर. महावीर्य. सर्वश्रेष्ठ सारभूत तत्व, सर्व सृजनाचे सामर्थ्य म्हणजेच वीर्य व त्याचे उगमस्थान आहे. स्वतःच परमेश्वर कारण सर्व सृष्टीच्या सृजनाची प्रक्रिया त्याचे पासूनच सुरू होते. म्हणूनच त्या दैवी शक्तीला म्हटले आहे महावीर्य. 175. महाशक्ती. सर्व शक्तिमान. ह्या ठिकाणी शक्तीचा अर्थ सामर्थ्य असा आहे. जो परमात्मा क्रियाशक्ती, कामशक्ती व ज्ञानशक्ती ह्या 3 शक्तींमधून प्रकट होतो त्या त्यांच्या शक्तीही अत्यंत सामर्थ्यवान आहेत व त्या शक्तींची केवळ एक क्रीडा म्हणजेच हा संपूर्ण सृष्टी व्यापार होय. 176 नंबर. महाद्युतिः. जो तेजपुंज प्रकाश स्वरूप आहे असा. द्युती म्हणजे प्रकाश किंवा शोभा. पूर्ण परब्रह्म हे सर्व प्रकाशक आहे. या सृष्टीला प्रकाशमान करणारे सूर्य, चंद्र, तारे, अग्नी इत्यादी प्रकाशकही त्याच्याच मुळे प्रकाशमान होतात. इतकेच नव्हे तर तो स्वतःच एक तेजपुंज स्वयंप्रकाश आहे व तोच आत्मस्वरूप महाविष्णू होय.
मांडुक्य उपनिषदात तो प्रकाशाचाही प्रकाश आहे असे वर्णन आलेले आहे. 177 नंबर. अनिर्देश्य वपुः. ज्याच्या आकाराची म्हणजे वपू व्याख्या करता येत नाही, त्याचे वर्णन करता येत नाही, अगर विवेचन करता येत नाही असा श्री महाविष्णू अनिर्देश्य वपू होय. सर्वसामान्य वस्तूंची आपल्याला व्याख्या करता येते, तिचे आपण वर्णन करू शकतो, अगर विवेचन म्हणजे निर्देश्य करू शकतो, कारण आपल्याला तिचा अनुभव येत असतो. आपण वस्तूंचे अनुभवजन्य ज्ञान शब्दामध्ये वर्णन करू सांगू शकतो. परंतु श्री महाविष्णू हे महत्तत्व आपल्या प्रत्येकामधील सारभूत असे आत्मतत्वच आहे. ते एक असे ज्ञान आहे ज्याच्या प्रकाशात इतर ज्ञाने आत्मसात करता येतात. खरे पाहता कुठलेही ज्ञान प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, अगर, अनुमान इत्यादी उपयोगात आणून आत्मतत्वाचा शोध घेणे शक्य नाही. श्री महाविष्णूंच्या अस्ति स्वरूपाची व्यक्तिगत अनुभूती होणे शक्य आहे, परंतु ती इतरांना सांगता येईल अशी कल्पना होऊ शकत नाही, अगर अनुभवता येईल अशी भावनाही होऊ शकत नाही, किंवा वर्णन करता येईल अशी ती वस्तूही असू शकत नाही. 178 नंबर. श्रीमान. श्री म्हणजे ऐश्वर्य. महाविष्णू नित्यशः माता लक्ष्मीशी संलग्न असल्याने सर्व ऐश्वर्य त्याचे सेवेत तत्पर असते, म्हणूनच तो श्रीमान आहे. 179 नंबर. अमेयात्मा. जे आत्मतत्व अमर्याद व प्रमाणांनी मोजता येण्यासारखे नाही, ते अमेय तत्व श्री महाविष्णू होय. तो आत्मा क्षेत्रज्ञ स्वरूपात असल्याने व क्षेत्राच्या प्रत्येक अणुरेणूमधून क्रियाशील असल्याने सर्व साधनांचा तोच ज्ञाता आहे. जीव रूपाने निर्माण झालेली ही असंख्य क्षेत्रे आहेत व त्यांची साधनेही असंख्य आहेत. त्या सर्वांमधून त्याचे अपरिमित ऐश्वर्य व शक्ती सतत व्यक्त रूपाला येत असते. 180 नंबर. महाद्रिध्रुव. जो विशाल पर्वतांना आधार देतो तो. पुराणांमध्ये 2 ठिकाणी अशा तऱ्हेचे वर्णन आले आहे, जेथे त्याने पर्वतांना उचलून धरले आहे किंवा आधार दिला आहे. मंदार पर्वताच्या सहाय्याने देव दानव क्षीर समुद्राचे मंथन करीत असता मंदार पर्वताची रवी खाली खाली जाऊन समुद्राच्या तळाशी गेली. त्यावेळी परमेश्वराने प्रचंड कासवाचे रूप धारण करून मंदार पर्वत पाठीवर उचलून धरला. देव दानवांनी मंथन पुन्हा सुरू केले व शेवटी अमृताची प्राप्ती करून घेतली. तसेच कृष्णावतारात सामर्थ्यशाली गोपाल कृष्णाने गायींचे रक्षण करण्याकरता गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. पुराणातील वरील दोन्ही कथांवरून असे दिसून येते की साधनेमध्ये साधकाच्या मनाला आधार देणारा परमात्मा महाद्रिध्रुव आहे. अमृत तत्वाचा अनुभव घेण्याकरता साधक जेव्हा आपल्या दुग्ध सदृश पवित्र व भक्तियुक्त अंतःकरणाचे श्रवण मनन इत्यादीचे सहाय्याने मंथन करत असतो, तेव्हा स्वतः श्री विष्णू आपल्या दिव्यत्वाने साधकाच्या मनबुद्धी रूपी रवीला आधार देतात. थोडक्यात महान बुद्धिमान माया हे ज्याचे महान वीर्य आहे असा महान सामर्थ्यवान अंतर्बाह्य अत्यंत कांतिमान ज्याच्या शरीराविषयी सांगणे शक्य नाही असा समग्र ऐश्वर्यशाली ज्याच्या बुद्धीचे मोजमाप केले जात नाही असा मंदार व गोवर्धन पर्वतांना धारण करणारा असा या श्लोकांचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.